ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की दादा माग आम्हाला जकात मिळायची, आमचं बरं चालायचं, नंतर एलबीटी आली त्याच्यात आमचं बरं चाललं, परंतु नंतर आता सगळीकडे जीएसटी आलेलं आहे आणि जीएसटी येत असताना आम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे पैसे मिळत नाही। मी आता येताना लातूरवरून आलो, त्याच्या आधी मी मागे इचलकरंजीला गेलेलो होतो। इचलकरंजीचा पुढा आढावा घेऊन मी त्यांच्या जीएसटीच्या जो काही आम्ही कर देतो किंवा जीएसटीची रक्कम त्या शहराच्या डेव्हलपमेंटच्या करता देतो, तशा पद्धतीनं मी परभणीकरांनो अतिशय मनापासून तुम्हाला सांगतो, उद्याची निवडणूक संपली, आचारसंहिता संपली की मी त्याची एक मीटिंग लावतो। जीएसटी माझ्याच अर्थ विभागाच्या अंडर येतं आणि त्याच्यातनं जीएसटी कमिशनरला बोलवी, तुमच्यातल्या काही सहकारी मित्रांना बोलवी, तुमच्या इथले कमिशनर आहे का चीफ ऑफिसर आहे, कमिशनर महानगरपालिकेच्या कमिशनरला बोलवीन आणि त्याच्यात आपल्याला कशी वाढ करता येईल। कारण मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल अजित पवार निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आला आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु ह्याला निधीची काय तुम्ही तरतूद केली? तर ह्या मी महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो, बाबांनो सगळी कामं करता येतात परंतु पैशाचं सोंग गाठता येत नाही आणि म्हणून तो निधी वेगवेगळ्या माध्यमातून अनेक त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला पर्याय असतात, ते पर्याय माझ्या परभणी शहराला काय फायद्याचे आहेत हे माझ्याकडनं बघितलं जाईल, तुमच्याही सहकाऱ्यांच्याकडनं ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यातून मार्ग काढला जाईल। माझ्या ह्या परभणी शहरात जागोजागी ओपन स्पेस इथं आहेत, त्या जागा विकसित करून तिथं माझ्या परभणीकरांना, मुलांना, मुलींना, वयस्कर लोकांना, माझ्या माय माऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना जर संध्याकाळच्या वेळेस गार्डन मध्ये जायचं असेल, तिथं 2 घटका बसायचा असेल तर त्यांनाही सकाळपासून घरामध्ये राबल्यानंतर त्याच्यात त्यांनाही 4 घटका दुसरीकडे बसावंसं वाटतं, त्याच्यामध्ये वेळ घालवावंसं वाटतो आणि म्हणून ओपन जिम आणि गार्डन अशा प्रकारची निर्मिती आम्ही करू। माझे अनेक उद्योगपती ओळखीचे, मी काही उद्योगपतींना सांगितलं की तुम्ही एवढा पैसा कमवता, 2% तुम्हाला CSRचा निधी खर्च करावा लागतो। मी एका माझ्या मराठवाड्यातल्या महत्वाच्या शहरामध्ये जिथं जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा दुर्दैवाने झाला नाही, आता तो कुणामुळे झाला नाही त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करून काही अर्थ नाही आणि म्हणून आम्ही वेळ पडली तर तुमचं नाव लावू, म्हणजे ज्या कंपनीनं आपल्याला CSR निधी ती गार्डन करण्याच्या करता, ओपन जिम करण्याच्या करता किंवा आपली सुविधा करण्याच्या करता दिलाय, तशा पद्धतीनं मी अनेक शहरांच्या मध्ये असा निधी आणलेला आहे। आमच्याकडे पुनावाला म्हणून आहे सिरम इन्स्टिट्यूटचे, आमच्याकडे भारत फोर्ज आहे, मध्ये गौतमभाई अडाणी बारामतीला पवार साहेबांनी आम्ही एक कार्यक्रम घेतला होता, तिथं आलेले होते, त्यांना आम्ही बोलू शकतो, अशा खूप बजाजला बोलू शकतो, अशा अनेकांना आम्ही बोलू शकतो, त्याच्यातून आपल्याला ते काम करता येईल। परभणी येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद अशा मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत। शहर महानगरपालिकेची भव्य अशी वास्तू असावी, कारण उद्याच्याला हे निवडून गेल्यानंतर नगरसेवक नगरसेविकांनी चांगल्या इमारतीमध्ये बसून तिथं चांगल्या प्रकारचा विचार करून महापौर, उपमहापौर, त्याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीचा चेअरमन, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता, या सगळ्यांना तिथं काम करण्याच्या करता एक उत्साह आला पाहिजे। अशा पद्धतीनं एकंदरीत आपला काय आवाका आहे आणि त्याला किती स्क्वेअर फीटच्या इमारतीचं बांधकाम करणं गरजेचं आहे। मी माझ्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी इमारतींना निधी दिलेला आहे, तशा पद्धतीनं आपण आपल्या परभणी शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी एक चांगली देखणी वास्तू ही परभणी महानगरपालिकेची आपण त्या ठिकाणी उभी करून दाखवू। महानगरपालिकेकडून सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती, मोठ्या प्रमाणावर म्हणजे सरकारने जो नॉर्म्स ठरवलेला आहे त्याप्रमाणे त्याला मी मान्यता देईन। त्याच्यामध्ये स्वच्छतेकरता किती लोक पाहिजेत, त्याच्यामध्ये इतर जो काही दैनंदिन जीवनामध्ये पाणी सोडण्याच्या करता जे वॉल फिरवावा लागतो, पाणी पुरवठा चालू करावा लागतो, ह्या ज्या काही बाबी आहेत त्याच्याकरता जो काही स्टाफ लागेल त्याही स्टाफला
आपण त्या बाबतीमध्ये परवानगी देऊ आणि समांतर पाणी पुरवठा योजना ही गतीनं पूर्ण करण्यासाठी मी मुंबईमध्ये देखील कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेईल की बाबा तुम्ही फास्ट काम का करत नाही, तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हाला निधीची कमतरता आहे, तुम्हाला इतर काही तिथं त्रास होतोय, तुम्हाला अजून काही समस्या आहे आणि त्याच्यातून ते काम युद्ध पातळीवर कसं होईल याकरता आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे। आणि मित्रांनो, तशा पद्धतीनं पाठपुरावा केल्याशिवाय लक्ष घातल्याशिवाय योजना पूर्ण होणार नाही असं दिसतंय। त्यासाठी मी सगळ्याच राज्याचा आढावा घेत असतो, तसं आपल्याही परभणी महानगरपालिकेच्या या योजनेचा आढावा मला घेता येईल। आपल्या शहरासाठी भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडांगण निर्माण करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मधील जमीन हस्तांतर प्रक्रिया लवकर पूर्ण होणार आहे। त्यासाठी शहरवासियांना ही सुविधा उपलब्ध होईल। एक चांगलं झालं, ते म्हणतात ना आपल्याकडे कावळा उठायला फांदी तुटायला गाठ पडावी, नेमकं मी जे सांगतोय माझ्याकडेच क्रीडा खातं आहे, ती जागा मिळू द्या, तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं क्रीडा संकुल हा अजित पवार तुम्हाला उभं करून देईल। माझ्या परभणीच्या मुलांना मुलींना जे काही खेळामध्ये आवड असेल ते खेळाचं प्रॅक्टिस त्यांना तिथं करता येईल। त्याच्यामध्ये ज्या ज्या गरजा तातडीच्या आहेत त्या आपल्याला तिथं करता येईल। मी मोठा प्लॅन त्याच्यामध्ये करीन, त्याही बद्दल आपण काळजी करू नका। ती आज माझ्या मुलांची मुलींची गरज आहे, ती माझ्या नवीन खेळाडू निर्माण होण्याच्या करता माझ्या मुला मुलींची ती भूक आहे आणि ती आम्ही पूर्णत्वाला नेऊ। परभणी येथील सय्यद तुराबुल हक्का साहेब दर्गा या परिसरात विकास करण्यासाठी निवडणुका पूर्ण होताच त्याच्यामध्ये मी काही टीमला परभणीमध्ये पाठवील आणि ते स्वतः 2 दिवस परभणीमध्ये थांबून की कसा विकास आराखडा तयार करायचा, जेणेकरून परभणीसह महाराष्ट्रासह इतर राज्यातून पण माझ्या मुस्लिम धर्मीय भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध होतील। त्याकरता अल्पसंख्याक विभाग देखील आता अजित पवार याच्याकडे आहे आणि तोच तुम्हाला सांगतोय। त्याच्यामुळे क्रीडा खात्याचा जसं मी बोललो तसं ह्याही विभागात मी अल्पसंख्याक विभागाकडनं तुम्हाला एका वर्षात नाही पण मी 2 टप्पे करीन आणि पहिल्या टप्प्यात किती आणि दुसऱ्या टप्प्यात किती ह्या पद्धतीनं मी तुमचं ते काम करून देईल। संपूर्ण जगात एकमेव असलेलं 2.5 क्विंटल पाऱ्याचं भव्य शिवलिंग हे पारदेश्वर मंदिराची महती 12 ज्योतिर्लिंगाप्रमाणे जगभरात व्हावी यासाठी विशेष विकास आराखडा तयार करण्याच्या करता देखील आपल्याला पावलं उचलता येतील। आम्ही अनेक भागामध्ये तशा प्रकारची कामं करतो। यासाठी तेथील महंतांशी भेट ही घेतली जाईल, ज्यामुळे परभणीचं धार्मिक महत्त्व जगभरात वाढलं जाईल आणि त्याचा खूप फायदा हा भाविकांना पण होईल। इथं बाकीच्या बाहेरचे लोक येतील, त्याच्यातनं परभणीची आर्थिक त्या ठिकाणी घडी बसण्याच्या करता, परभणीमध्ये उलाढाल होण्याच्या करता ह्या गोष्टीचा फायदा होतो आणि ते आपण करू। परभणी शहराच्या विकासासाठी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी स्वतः महानगरपालिकेमध्ये पण माझे सहकारी सांगतील तेव्हा येऊन बैठक घेऊन हे विकास कामं मार्गी लागलीत का, ती मार्गी लागत नसताना जो अधिकारी चालढकल करेल, दुर्लक्ष करेल, त्याच्यामध्ये मनापासून लक्ष घालणार नाही, मला प्रशासन चांगल्या पद्धतीने हाताळता येतं, त्या अधिकाऱ्याला देखील मी माझ्या भाषेमध्ये समजावून सांगेन आणि समजावून सांगून त्याला समजलं नाही तर मग त्याला काय त्याचा बंदोबस्त करायचा तो त्या ठिकाणी मी निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करून दाखवील। परभणीच्या इतिहासात प्रथमच घडलेलं असावं असं 1 वर्षापूर्वी मी स्वतः महानगरपालिकेमध्ये आलो होतो, बैठक घेत विकास कामांना ती गती दिली। हे मागं परभणीकरांनी अनुभवलं, तेव्हा तर माझी महानगरपालिका नव्हती, माझ्या विचाराचे लोक तिथं निवडून गेलेले नव्हते। यापुढं मी जसं माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये, माझ्या बारामतीमध्ये, माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक माझ्या नगरपालिकांच्या मध्ये विकास केलेला आहे, तशा पद्धतीनं परभणीकरांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या बांधवांनो, मी हे परभणी शहर दत्तक घेण्यासाठी तयार आहे। पण तुम्ही मला महानगरपालिकेवर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या तुतारी आणि घड्याळ यांच्या हातामध्ये इथली सत्ता द्या। मी तुम्हाला विकासाचा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।